बरं, मग एम्ब्रिओ ट्रान्सफर झाल्यानंतर काय करायचं? तर सगळ्यात महत्वाचं, एकदम रिलॅक्स राहा, पॉझिटिव्ह राहा. तुमच्या मनात विश्वास असला पाहिजे की अरे हो, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार आहे. आपण खूप विचार करत राहतो, खूप पेशंट असतात, होईल का मॅडम पॉझिटिव्ह, मॅडम पॉझिटिव्ह होईल का, असं निगेटिव्ह थॉट प्रोसेस नका देऊ. तुम्हीच ठेवा की नाही, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार आहे, मी सगळी काळजी घेतलेली आहे आणि माझं सगळं काही बेस्ट आहे. आता याच्यात दुसरं आपण काय करू शकतो माहिती आहे? काहींना असं वाटतं की पूर्ण विश्रांती घ्यायची गरज आहे का, एस्पेशली जेव्हा 2-4 सगळे पेशंट एकत्र येतात ना, तर तेव्हा ती तिला सांगते, अगं नाही, मी झोपली पण नाही, मग मी उठली पण नाही, मी झोपूनच पाणी पिलं, झोपूनच जेवण केलं. तर नाही, एवढं सगळं करायची गरज नसते. खूप महत्वाचं काय आहे की फिजिकल रेस्ट नाही तर मेंटल रेस्टची गरज आहे. तुम्ही छोटी मोठी कामं करू शकतात, हलकी फुलकी कामं करू शकतात, त्याच्यानंतर तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज करू शकतात, हलका वॉक घेऊ शकतात. पूर्ण झोपून राहायची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा पॉझिटिव्ह राहा आणि हलकी फुलकी कामं करा, दॅट इज फाईन.